नमस्कार भाविक भक्तांनो. तर हे जे दिवस आहेत ते गौराई पूजनाचे दिवस आहेत. तर गौराई पूजनाच्या दिवशी म्हणजे गाठी पाडण्याच्या दिवशी आम्हाला आमची आजी एक सुंदर कथा सांगायची. आता आजी नाही आहे, पण ती कथा आम्हाला जशीच्या तशी आठवते. तर ती मी तुम्हाला सांगणार आहे. तर एक आटपाट नगर होतं आणि त्या नगराचा एक राजा होता आणि त्याची जी प्रजा आहे ती खूप सुखी, समृद्धी आणि आनंदी होती. तर असा हा राजा एकदा शिकार करण्यासाठी अरण्यात गेला. तर तो त्याच्या प्रधानाला सोबत घेऊन गेला. तर शिकार करता करता तो खूप दूर घनदाट जंगलात येऊन पोहोचला. तर त्या दिवशी त्या लोकांना शिकार मिळाली नाहीच, पण ते वाट चुकल्यामुळे एका घनघोर अरण्यामध्ये आले आणि सर्वत्र ते पाण्याचा शोध घेत होते, परंतु त्यांना कुठेही पाणी आढळले नाही. तर बराच शोध घेतला असता ते एका विहिरीजवळ आले. तर त्या विहिरीजवळ 2 सुंदर मुली बसून होत्या. तर त्या 2 सुंदर मुलींनी त्यांचे जे पाय आहेत ते विहिरीमध्ये बुडवले होते. तर तिथे राजा आला आणि त्या मुलींना म्हणाला की आम्हाला पाणी प्यायचे आहे, तर तुम्ही तुमचे 2ही पाय या विहिरीमधून बाहेर काढा. तर त्या मुलींनी एकमेकींकडे पाहून त्या हसल्या आणि त्यांनी पाय बाहेर काढले. तर त्यांनी पाय टाकले होते तेव्हा त्या विहिरीला खूप पाणी होतं आणि जसेही त्यांनी पाय काढले तर त्या विहिरीतलं सगळं पाणी आटून गेलं. आणि त्यानंतर मग तो चमत्कार पाहून राजा आणि प्रधान एकदम आश्चर्यचकित झाले. तर त्यांना तहान तर आधी लागलेली होतीच. मग त्यांना रिक्वेस्ट केली. त्यांची खूप मनधरणी केली आणि त्यांना परत विहिरीमध्ये पाय बुडवायला लावले. तर ज्या क्षणी त्यांनी विहिरीमध्ये परत पाय टाकले तर त्या क्षणी विहिरीला खूप भरभरून पाणी आले. तर राजा आणि प्रधान त्या दोघांनीही विहिरीतलं पाणी पिलं आणि त्यानंतर त्यांनी दोघांनी विचार केला की ह्या ज्या 2 कन्या आहेत तर ह्या खूप छान आहेत, तर आपण त्यांच्याशी विवाह केला पाहिजे. तर त्यांनी विवाहाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. तर राजाने एका मुलीसोबत लग्न केलं आणि प्रधानाने दुसऱ्या मुलीसोबत लग्न केलं आणि त्यानंतर ते लोक त्यांना घेऊन आपल्या आपल्या राज्यात आले. तर त्यातली जी एक मुलगी होती, छोटी मुलगी, तर तिच्या गळ्यामध्ये मोत्याचा हार होता आणि ती मग ते मणी टाकत राज्याच्या म्हणजे प्रधानाच्या घरी गेली. म्हणजे छोट्या मुलीचं लग्न जे आहे ते प्रधानासोबत झालं आणि मोठ्या मुलीचं लग्न आहे ते राजासोबत झालं. तर त्यानंतर त्या आपल्या राजगृही खूप आनंदाने आणि प्रेमाने नांदू लागल्या. तर झालं असं की त्यांची जी आई आहे म्हणजे एका कुत्रीने त्याचा सांभाळ केला होता. तर ती कुत्री आपल्या मुलींना शोधत आली. तर ती जी कुत्री होती म्हणजे त्या मुलींची आई, तर ती आधी आपल्या मोठ्या मुलीकडे गेली. तर मोठ्या मुलीला थोडी भीती वाटली. ती म्हणाली, ही तर आमची आई आहे आणि आमची आई जर राजाला समजलं की कुत्री आहे तर तो आम्हाला म्हणजे सोडून देईल असं तिला भीती वाटली. तर तिने काय केलं, तिच्या आईला म्हणजे कुत्रीलाच त्या काय म्हणतात त्याला, एका टोपल्याखाली बंदिस्त करून ठेवलं आणि नंतर मग ती म्हणजे लपवून ठेवलं. त्यानंतर राजा तिथे आला तर त्याने विचारलं की काय ठेवलेलं आहे या टोपलीखाली, ते मला दाखव. तर हिला खूप भीती वाटायला लागली म्हणजे मोठ्या मुलीला. तर तिने काय केलं, ती जी
ते टोपलं आहे भीतभीतच उचललं तर तिथे एक वीट तयार झाली, त्या कुत्रीची एक वीट तयार झाली. तर तिला खूप वाईट वाटलं. त्यानंतर मग ती जी कुत्री आहे ती गेली छोट्या मुलीकडे. तर त्या मुलीला पाहून तिने असं आदर सत्कार केला, आईला पाहुणचार केला, तिचं खूप खूप स्वागत केलं आणि प्रधान आल्यावर तिने आपल्या आईला म्हणजे कुत्रीला असं टोपल्याखाली बेंडून दिलं. तर त्यानंतर मग प्रधानाने विचारलं की काय झालं तुझी आई या टोपल्याखाली तू काय दडवलंस. तर ती म्हणाली ती काही न म्हणता तिने ते टोपली काढून घेतली. तर त्या कुत्रीची ती सोन्याची वीट तयार झाली. तर अशी ही कथा होती. तर दोघींनाही म्हणजे प्राण्यांना पण भावना असतात आणि त्यांच्या रूपामध्ये कधीकधी देव आपल्या घरी येत असतो. तर एका मुलीला भीती वाटली किंवा लाज वाटली सपोज, तर त्याच्यामुळे तिला आईकडनं आशीर्वाद नाही मिळाला, पण दुसऱ्या मुलीने आईचं आगं स्वागत केलं आणि तिला आईचा आशीर्वाद मिळाला. तर त्यानंतर मग दोघींचीही परिस्थिती चेंज झाली. तर एक जी आहे छोटी मुलगी ती खूप छान तिची कंडिशन आली किंवा तिची परिस्थिती छान झाली आणि दुसरी जी मुलगी आहे तर तिला खूप वाईट वाटत होतं की आपण आईसोबत व्यवस्थित व्यवहार